नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स याच्यामधली छोटीशी अपडेट तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. या अपडेटमध्ये ज्या कंट्रीचं किंवा ज्या सिटीचं मी नाव घेणार आहे ना, ते तुम्हाला साधारणतः 3 ते 4 वर्ष मागं नेईल व काही दुःखद आठवणी जागृत करायचं निश्चित या सिटीमध्ये ताकद आहे. मी नाव घेणार आहे वुहान. हो, कोविड-19 जिथून स्टार्ट झालं, चायना जिथून हे स्टार्ट झालं, तिथली ही अपडेट आहे. मित्रांनो, ड्रायव्हरलेस कार म्हणजे एखादी गाडी त्याच्या ड्रायव्हरच नाही. तुम्ही ऐकलं असेल की टेस्ला त्याच्यावर काम करते. अगदी ठीक आहे, चालू आहे, त्यांचे रिसर्च चालू आहे. पण याच्यात चायनाने मित्रांनो लीड घेतलेली आहे. हो, चायना या देशामधला वुहान हे जे शहर आहे, ज्याची लोकसंख्या जवळपास 1,10,00,000 आहे आणि इथल्या सिटीमध्ये जवळपास 45 लाख गाड्या रस्त्यावर धावतात. त्यांचं रस्ते 8-8 लेनचे रस्ते आहेत. 8 लेन एका बाजूला, दुसऱ्या साईडला 8 लेन. तिथं बायडू ह्या कंपनीनी 500 टॅक्सीज रोडवर आणलेले आहेत, जे कम्प्लिटली ड्रायव्हरलेस आहेत. एकही ड्रायव्हर नाही त्याच्यात. बॅकअपला सुद्धा ड्रायव्हर नाही. कम्प्लिटली कम्प्युटर ऑपरेटेड टॅक्सीज विथ हेल्प ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्या मदतीने ह्या टॅक्सीज प्रायोगिक तत्वावर चायनामध्ये वुहान या शहरात काम करत आहेत. बायडू या कंपनीचं असं म्हणणं आहे की पुढील काही दिवसात हा आकडा आम्ही 1000 टॅक्सीजपर्यंत नेणार आहोत. आणि हे इनोव्हेशन तरी म्हणता येणार, हे प्रॅक्टिकल फक्त एका सिटीत होत नाही. चायनामधल्या 16 शहरांमध्ये हे प्रॅक्टिकल सध्या होताना दिसतंय. ही गोष्ट आपल्याला एक असं पण सांगून जाते की चायनीज गव्हर्नमेंट या सगळ्या कंपन्यासला ग्लोबल लीडरशिप या सेक्टरमध्ये मिळावी म्हणून खूप स्वस्तात लोन देते, रिसोर्सेस देते, ग्लोबल प्लॅटफॉर्म ओपन करते व या प्रयोगासाठी साधारणतः 20 कंपनीजनी स्वतःचं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट या सेक्टरमध्ये काम करण्यासाठी गव्हर्नमेंटला नोंदवलेलं आहे. चायनीज गव्हर्नमेंट या गोष्टींसाठी फेमस आहे. कुठल्याही जगातला इनोव्हेशन ते आपल्याकडं कॉपीही करतात, त्याच्यावर लेअरिंगही करतात, स्वतःचं इनोव्हेशन करतात. रिसर्च पेपरसुद्धा मोठ्या प्रमाणावर ज्या कंट्रीजमध्ये जेवढं काम झालं असेल तिथून ते उचलतात, त्याच्यावर काम करतात आणि ते पब्लिश करतात, पेटंटही मिळवतात. खूप मोठ्या प्रमाणावर हे काम चाललेलं आहे. मात्र चायनाकडून येणारे जे पण आकडे आहेत, नंबर्स आहेत, हे सगळे कंट्रोल्ड आकडे असतात. म्हणजे ते आकडे किती खरे आहेत किंवा किती खोटे आहेत ह्याच्यावर सहजपणे विश्वास ठेवणं हे मूर्खता असेल असं खूप इकॉनॉमिस्ट, अर्थतज्ञ सांगतात. चायना किंवा चायनीज कंपनीने काय केलेलं आहे, जगातल्या जेवढे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, USA असेल, UK असतील, युरोप असेल, ऑस्ट्रेलिया असेल, इथं स्वतःचे रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर्स ओपन केलेत. लोकांना, सायंटिस्ट लोकांना, प्रोफेसर्सला, टीचर्सला जे जे इनोव्हेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करतायत त्यांना पाहिजे तो पगार, पाहिजे ते फ्रीडम देऊन रिसर्च इनोव्हेशनवर फोकस करण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर फंडिंग दिलेली आहे. कंडिशन मात्र एकच ठेवली आहे की जो पण तुमचा डेटा जनरेट होईल, जो पण तुमचा इनोव्हेशन होईल, ते कुणालाही न देता ते इनोव्हेशन चायनामध्ये तुम्हाला पाठवायचं आहे, चायनीज गव्हर्नमेंटला किंवा चायनीज कंपनीजला. मात्र याचं एकदम विरुद्ध लक्षण चायनामध्ये दिसत आहेत. चायनीज कंपनीज चायनामध्ये जे जे इनोव्हेशन करतात, जे जे प्रॅक्टिस करतात, जे पण R&D करतात, त्याच्यातून जे जे आउटपुट तयार होतं, डेटा तयार होतो, हा डेटा चायनाच्या बाहेर जात नाही. त्यांनी अख्ख्या इकॉनॉमीला कंट्रोल करून ठेवला आहे. विषय चायनाचा नाही, विषय ड्रायव्हरलेस टॅक्सीचा आहे. तुम्ही विचार करा, आज कित्येक देशांची इकॉनॉमी ट्रक्स, ड्रायव्हर्स याच्यावर मूव्ह होते. भारतात बघा, किती लाखोनी ड्रायव्हर्स आहेत. गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं. हे जर कम्प्लिटली ड्रायव्हरलेस झालं तर किती मोठा धक्का आपल्या इकॉनॉमीला बसू शकतो. बरं, हे काय डिस्टन्स ड्रीम नाही आहे बरं का, ते काही वर्षावर येऊ घातलेलं इनोव्हेशन आहे. तुमच्या कामात जर फक्त रुटीन काम असेल ना, तर लवकरच AI तुमच्या कामाला रिप्लेस करणार आहे. हे मी भीती दाखवत नाही, हे जगातली खूप मोठ्या मोठ्या कंपनीजचं रिसर्च इनडायरेक्टली ह्याच्याकडंच संकेत
देत आहे. ड्रायव्हरलेस कार त्याची सुरुवात आहे. आज इथंच थांबूया. या गोष्टीबद्दल नक्की विचार करा. स्वतःला अपग्रेड करा, रिस्किल करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांना शेअर करा. परत भेटत राहा. नमस्कार.